नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भातली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला लागली आहे. जवळपास 1 महिन्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक वायदे झाले, पण आता शिंदे गटाच्या दीपक केसरकरांनी छातीवर हात ठेवून येत्या 4 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असं सांगितलंय. केसरकरांच्या दाव्यानुसार येत्या शनिवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळात कोण कोण असेल याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे, तर इच्छुकांच्या मनातली धाकधूक वाढली आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये वर्णी लागावी म्हणून अनेक आमदारांनी फिल्डिंग लावली आहे. शिवाय अनेक नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या झाल्या. शनिवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणारच असं दीपक केसरकरांनी आज सांगितलंय. 4 दिवसांचा वायदा त्यांनी केला. शनिवारी मंत्रिमंडळात नवे चेहरे असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. नसेल तर माझं नाव विचारा असंही त्यांनी आव्हान दिलं. असं की आम्ही राज्यपालांना सांगितलं आणि म्हणून विस्तार झाला असं होत नाही. तो विस्तार करण्याची विनंती ही मुख्यमंत्री महोदयांनीच करायला लागते आणि मुख्यमंत्र्यांनीच मंत्रिमंडळाची नावं द्यायला लागतात आणि त्याच्यानंतर राज्यपाल त्यांना शपथ देत असतात. मी आपल्याला आताच सांगितलेलं आहे, लवकरात लवकर हे होणार आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा इश्यू करण्यात येऊ नये अशी सुद्धा विनंती आहे. येत्या 4 दिवसात, तरी 4 दिवसात नाही झालं तर तुम्ही मला विचारायचं की का नाही झालं. मंत्रिमंडळात भाजपकडून कुठले नेते मंत्री होऊ शकतात, संभाव्य यादी आपण नजर टाकूया. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार हे चेहरे या सरकारमध्ये असू शकतात. संभाव्य मंत्र्यांची ही यादी आहे. तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भोसे, अब्दुल सत्तार ही जी माजी मंत्र्यांची मांदियाळी या मंत्रिमंडळात सुद्धा दिसू शकते. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. राज्यात शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री दौरे करत सत्कार स्वीकारत असल्याची टीका पवारांनी केली आहे. 1 महिना होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाहीये. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळत नाहीये का, असा सवाल त्यांनी विचारलाय. जवळपास राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन 1 महिना उलटलेला आहे. पत्रकार मित्रांनो, अजूनही मंत्रिमंडळाची विस्तारवाढ होत नाहीये. कशामध्ये अडकलेलं आहे ते कळायला मार्ग नाहीये. वास्तविक पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे, मग त्यांना दिल्लीतनं सिग्नल मिळत नाही का? त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांना आम्ही तुम्हाला मंत्री करतो सांगितलं आणि ती संख्या वाढलेली असल्यामुळे आता सगळ्यांना कसं ॲडजस्ट करायचा हा काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय का हेही कळायला मार्ग नाहीये. आता मंत्रिमंडळ विस्तार होईल. किती दिवस झाले अजित पवार म्हणतात दोघं सरकार चालवत आहेत. अरे पण सरकार चांगलं चाललंय की नाही? शेतकऱ्यांच्या आम्ही शेतकऱ्यांना फोकस केलंय. 50,000 रुपये देण्याचं जी ती थांबली होती योजना, आम्ही ती कार्यान्वित केली. पेट्रोल डिझेल कमी केलं. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचं धोरण आम्ही घेतलं, त्याच्यावर निर्णय घेतला. अनेक आम्ही ज्या छोट्या लिफ्ट इरिगेशन सिस्टीम आहेत त्यांचं 1 रुपया प्रति युनिट कमी केला. विजेचा दर खूप आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे डिझेल पेट्रोलवर कमी केला आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. राज्यातलं 2 जणांचं असणारं हे सरकार बेकायदेशीर असल्याची तक्रार त्यांनी राज्यपालांकडे केली. त्याचवेळी दुसरीकडे अतिवृष्टी भागात अजूनही पंचनामे झालेले नसून नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला, मंत्रिमंडळ पण अजून अस्तित्वात आलं नाही. त्याच्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू होत नाही. वास्तविक आपल्याला नेहमी माहिती आहे की जुलैमध्ये अधिवेशन, आत्तापर्यंतच्या काळात करोना जरी असला तरी जुलैमध्ये भले 2 दिवसाचं 3 दिवसाचं अधिवेशन व्हायचं आणि हे सातत्याने होत आलेलं होतं. आता ऑगस्ट महिना उजाडला, ते पण होत नाही आहे. दोघांच्यावरच ही सगळी जबाबदारी येते. भेटलो, गव्हर्नर साहेबांनी व्यवस्थित आमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं. त्यांच्यापुढं आम्ही विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जे अतिवृष्टी झाली आणि त्याच्यातनं तिथला शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे
जवळपास 115पेक्षा जास्त लोकांचे जीव त्याच्यामध्ये गेलेले आहेत, जीवितहानी झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर तिथं जनावरं म्हणजे जे पाळीव जनावरं आहेत त्याची पण खूप मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे आणि पिकांच्या क्रॉपची तर खूप प्रचंड हानी झालेली आहे. त्याच्याकरता ताबडतोब पैसे दिले गेले पाहिजेत. पंचनामे सगळे होत नाही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. तसंच मी शिवसेनेच्या चिन्हाविना निवडून आलो असतो, मात्र इतर आमदारांचं काय, ते निवडून आले नसते, त्यांच्यासाठी हा चिन्ह मिळवण्याचा खटाटोप सुरू असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. दरम्यान आमच्या उठावावर 3 चित्रपट निघतील असंही एकनाथ शिंदे म्हणाले. की एकनाथ शिंदेने हे पाप केलं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मला निवडून यायला कुठल्याही निशाणीची आवश्यकता लागत नाही. एवढं काम मी माझ्या मतदारसंघामध्ये करून ठेवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे आमदार जे माझ्याकडे येत आहेत, आपण असा कुठला तरी निर्णय घेतला तर काय होईल? एका सिनेमामध्ये मला वाटतं आपलं हे सगळं काम होणार नाही, आटपणार नाही. त्याला 2-3 सिनेमा काढायला लागतील. हा, पार्ट 1, 2, 3. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे बघितलं का आपण? तोही पटला नाही, तोही रुचला नाही. धर्मवीरांचं कार्य माणसामध्ये, घराघरात, मनामनामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांनी कोल्हापुरातून जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी पुन्हा एकदा बंडखोरांचा समाचार घेतला. त्याला आता संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय. आता ह्यांचा खरा चेहरा बाहेर येतो. कारण आपण बघितलं असेल, गेलं 1 महिना त्यांचं जे नाट्य चाललेलं की आमच्या मनात उद्धव साहेबांबद्दल आदर आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे, आदित्य मुलासारखं आहे, आदित्य असं आहे तसं आहे, खरे जे त्यांच्या मनात विचार होते ते आता लोकांसमोर यायला लागलेले आहेत. जे आत्तापर्यंत शिवसेना म्हणून स्वतःला म्हणत होते, कारण त्यांना जी काही कारवाई होती ती टाळायची होती, आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघताय. आणि गद्दारी झालेली आहे, तो गद्दार हा गद्दारच असतो. आम्हाला गद्दार म्हणताना मग आम्ही ते रोज आमच्या कार्यालयामध्ये या साहेबांनी आम्हाला गद्दार म्हणलं, नमस्कार असं करून तर बसू शकत नाही ना. आम्ही आतापर्यंत तुमच्या विरोधात आजही बोलायची आमची मानसिकता नाहीये. मागच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं की आम्हाला एक लिमिट सोडून बोलायला लावू नका, कारण की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं, त्यांच्या उपकारानं, त्यांच्या पुण्याने आम्ही आमदार झालेलो आहोत. त्या शिवसेना प्रमुखाचा फोटो तर आमच्याकडून कधीच निघणार नाही, केव्हाच निघणार नाही. ते आमच्यासाठी दैवत आहेत, नेहमी राहतील. परंतु जे आम्हाला गद्दार म्हणतील त्यांचे फोटो आम्ही ठेवणार नाहीत. आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा बोलावं, तर ती वेळ जर त्यांनी आणली तर निश्चित त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही बोलणार आहोत. संजय शिरसाटांनी ठाकरेंचे फोटो हटवले ऑफिसमधून आणि त्यानंतर एका चर्चेला उधाण आलं. ऑफिसमधून त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवलेले आहेत. शिंदे गटात गेल्यावरही उद्धव ठाकरेंवर टीका केल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ असं म्हणणाऱ्या शिंदे गटातल्या आमदारांनीच आता आपली भाषा बदललेली दिसते. कारण आमच्यावर टीका केली तर आम्ही फोटोही काढून टाकू म्हणणाऱ्या शिरसाटांनी आता ठाकरेंचे फोटो ऑफिसमध्ये हटवल्याचं दिसून येत आहे. तर आता केवळ बाळासाहेबांचे फोटो तिथं विराजमान आहेत, एकनाथ शिंदेंचे फोटो आहेत, पण आता या आनंद दिघेंचे फोटो आहेत, पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो मात्र आता शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांच्या ऑफिसेसमधून गायब झालेत. ठाकरे कुटुंबावर आपण टीका करणार नाही अशी भूमिका या सगळ्या नेत्यांनी घेतलेली होती, बंडखोर आमदारांनी घेतलेली होती. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्यानं होणाऱ्या बोचऱ्या हल्ल्यांच्या नंतर आता या बंडखोर आमदारांनी सुद्धा तितकीच कठोर भूमिका घेत
त्यांचे फोटो ऑफिसेसमधून हटवायला सुरुवात केलेली आहे, पण त्यांच्याकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे आणि एकनाथ शिंदेंचे फोटो मात्र कायम आहेत. यानंतर बातमी काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापूंच्या नव्या डायलॉग बाजीची. राष्ट्रवादीकडे काम घेऊन गेलो तर राष्ट्रवादीवाले मारक्या म्हशीसारखं बघायचे असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी जोरदार घणाघात केलाय. तर आम्हाला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं गेलं होतं, राष्ट्रवादीनं राज्याची तिजोरी खाली केली अशी टीका शहाजी बापू पाटलांनी केली. दारादारात गेलतो, गावागावात गेलतो, चौकात चौकात गेलतो आणि भरसभेत आम्ही सांगितलं होतं की येणारं सरकार ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येणार आहे, आम्ही तुमची कामं करू. मतं मोजून झाली साहेब, आमच्या अंगावर गुलाल टाकला होता, गुलालाची कापडं अजून धुयाची झाली नाही ते तोपर्यंत आम्हाला फरफटत वडत तुम्ही घेऊन गेला, राष्ट्रवादी दावणीला बांधली. 25 वर्षानं झपटत कसं जुळलं एकदा. आणि ते गेलो साहेब मी त्या राष्ट्रवादीकडं, त्याचा पक्ष सोडलेला, मारक्या बायलावरच बघायची. आता जायला भाडायचं आय काँग्रेसकडे गेलो, उगा पक्ष सोडला. संजय राऊतांना अटक केल्यानंतर त्यांच्या घरी मिळालेल्या पैशांवर एकनाथ शिंदेंचं नाव असल्याचं समोर आलंय. दरम्यान यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र यावर एकनाथ शिंदेंना विचारल्यावर त्यांनी ज्यांच्या घरात पैसे मिळाले त्यांना हा प्रश्न विचारा असं म्हटलंय. संजय राऊतांच्या घरातल्या पैशांवर मी जाऊन माझं नाव नाही लिहू शकत असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. संजय राऊत यांच्या घरी ईडीने जे काही छापे टाकले तर त्याच्यामध्ये काही रोकड सापडली 10 ते 11 लाखांची आणि त्याच्यावरती तुमचं नाव होतं अशी माहिती आली की अयोध्या दौरा एकनाथ शिंदे असं काही उल्लेख होता त्याच्यात. आता बघा हे पैसे कोणाच्या घरी मिळालेत? माझ्या घरी मिळालेत का कोणाचे मिळाले? राऊतांचे. आता त्याच्यावर कोण लिहू शकतो? मी लिहू शकतो का? नाही, पण तुम्ही त्यांना दिले पण आता हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. आता मी पैशावर मी लिहू शकतो का त्यांच्या घरात जाऊन? त्यामुळे हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. उद्यानाला एकनाथ शिंदेंचं नाव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातल्या माजी नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांनी चांगलंच खडसावलंय. मुख्यमंत्र्यांनी या उद्यानाचं उद्घाटन तर केलं नाहीच, खुशमस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकालाही चांगलं खडसावलंय. व्यक्तिपूजा करणाऱ्या नेत्याचे मुख्यमंत्र्यांनी टोचले कान. शिंदेंचं नाव दिलेल्या उद्यानाच्या उद्घाटनाला नकार. हडपसरच्या बागेला आनंद दिघेंचं देणार नाव. नेत्यानं कितीही नाही म्हटलं तरी नेत्याला देव मानणारे कार्यकर्ते काही कमी नाहीत. पुण्याचे माजी नगरसेवक नाना भानगिरेही त्याला अपवाद नाहीत. हडपसर भागात नाना भानगिरे यांनी एक उद्यान उभारलं. या उद्यानाला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव दिलं. जेव्हा एकनाथ शिंदे यांना ही बाब समजली तेव्हा त्यांनी उद्यानाचं उद्घाटन करायला नकार दिला. शिवाय नाना भानगिरेंचे कानही टोचले. महानगरपालिकेच्या उद्यानाला शास्त्रज्ञ समाज सुधारकांची नावं देण्याचा नियम असताना सुद्धा भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव देण्याचा घाट घातलेला होता. मुख्यमंत्र्यांनी सुनावल्यानंतर नाना भानगिरे यांना सुद्धा उपरती झाली आहे. जे प्रशासकीय नाव ठरवेन ते ह्या गार्डनला नाव त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये CM साहेबाचे कुठलीही चूक नाही. जे केले ते मी केले. CM साहेबांना यातलं काही माहिती नाही आहे. नेत्याच्या प्रेमामध्ये कार्यकर्ते वाहवत जातात. नेत्यासाठी नियम आणि संकेत पायदळी सुद्धा तुडवतात. आज एकनाथ शिंदेंनी अशाच कार्यकर्त्याला सुनावलंय. त्यामुळेच पुढच्याला ठेच मागचा शहाणा याप्रमाणे इतर कार्यकर्ते या सगळ्या प्रकारानंतर आता बोध घेतील अशी माफक अपेक्षा. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. नागपुरात CNG दराचा भडका उडाला असून पेट्रोलपेक्षा CNG महाग झालाय.
नागपुरात मंगळवारचा सीएनजीचा दर हा 116 रुपये प्रति किलोवर गेलाय, तर पेट्रोलचा दर 106 रुपये 5 पैसे आणि डिझेल 92 रुपये 60 पैशांवर गेलाय. देशातील सर्वात महागडं सीएनजी नागपूरकरांना खरेदी करावं लागतंय. मग राज्यात इतर जिल्ह्यांपेक्षा उपराजधानीतच सीएनजीचा दराचा भडका का उडालाय? पाहूया खास रिपोर्ट. उपराजधानी नागपूरच्या सीएनजी स्टेशनवरचा हा मीटर काटा पाहिला तर तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. नुकतंच राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट कमी केल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळालाय खरा, मात्र नागपूरमधला मंगळवारचा सीएनजीचा दर हा तब्बल 116 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय. तर नेहमीच पेट्रोल महाग म्हणून बोंब ठोकली जाते ते पेट्रोल 106 रुपये 5 पैशांवर आणि डिझेल हे 92 रुपये 60 पैशांना मिळतंय. एकंदरीतच पाहायला गेल्यास देशातलं सर्वात महागडं सीएनजी नागपुरात मिळतंय. पेट्रोलपेक्षा 10 रुपयाने जास्त सीएनजी नागपूरमध्ये विकली जाते. आज नागपूरमध्ये सीएनजीचे दर आहे ते 116 रुपये प्रति किलो आहे, तर पेट्रोलचे दर आहे 106 रुपये 5 पैसे आहे. जर का तुम्ही या पेट्रोल पंपवर बघितलं तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या या गाडीमध्ये पेट्रोलची सीएनजी भरली जात आहे आणि सीएनजीचे खाली दर देखील दिलेले आहे. 116 रुपये प्रति किलो ही सीएनजी भरली जात आहे. हप्त्यातून आम्हाला 3 दिवस गॅस मिळते आणि 3 दिवस गॅस मिळत नाही आणि ते बी प्रेशर सगळ्यात कमी राहते. 116 रुपये किलो आम्हाला गॅस मिळते आणि याच्यापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. नागपूर शहराचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी नागपूरमधील ऑटो चालकांना प्रशासनानं सीएनजी किट लावण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे शहरातल्या अनेक ऑटो चालकांनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून सीएनजी किट बसवलं. सुरुवातीला ऑटो चालकांची चंगळ झाली. ज्यावेळी 60 रुपये प्रति किलो दरानं सीएनजी मिळत होतं, पुढे ते 80 रुपये, नंतर 110 रुपये आणि आता तब्बल 116 रुपये प्रति किलो झालेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरवठा नियमित नसल्यानं अनेक ऑटो चालकांना आपापला ऑटो आठवड्यातनं 2 ते 3 दिवस विनाकारण उभा ठेवावा लागतोय. त्यामुळे त्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असून त्यांच्या पुढे जीवन मरणाचा प्रश्न उभा ठाकलाय. आम्हाला हे समजत नाही की 6 रुपयाने इतका वाढला, आम्ही गाडी कसं चालवणार. पण सीएनजी पंप नागपुरात एकच आहे, त्यामुळे आम्हाला इथं यायलाही 1-1.5 किलो लागते. सीएनजी रिफिल करायसाठी 1-1.5 किलो आम्हाला ते खर्च करावं लागते. त्यानंतर आम्हाला गाडी चालवणं परवडत नाही. सीएनजी वितरण कंपनी ग्राहकांना सरकारी सबसिडी न देता गॅस विकत असल्यानं ग्राहकांच्या बोकांडी भुर्दंड पडत असल्याचं तमाम ग्राहकांचं म्हणणं आहे. नागपुरात सीएनजी पुरवठ्याचं काम हरियाणा गॅस डिस्ट्रीब्युटरकडे आहे, मात्र सरकारनं दर वाढवल्यामुळे हे दर वाढवावे लागलेत. या पलीकडे यावर बोलायला हरियाणा गॅस डिस्ट्रीब्युटर कंपनी तयार नाहीये. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वर्धा गडचिरोलीत अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान या भागाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दौरा केला. यावेळी अजित पवारांनी या भागात केंद्रीय नैसर्गिक आपत्ती समिती न आल्यानं टीका केली आहे. दरम्यान यानंतर वर्ध्यात केंद्रीय नैसर्गिक आपत्ती समिती दाखल झाली. पुराच्या नुकसानीचं हे पथक सध्या सर्वेक्षण करणार आहे. या पथकानं परिसरातल्या गावांना भेट दिली. तर गडचिरोलीमध्ये सुद्धा केंद्रीय पथकानं महापुराचा फटका बसलेल्या सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. यावेळी या पथकानं पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता मावळमध्ये स्काय डायव्हिंग सुरू करण्यात आलं. उंचावरील डायनिंग धोक्याचं असल्याचं सर्व परवानगींची पूर्तता होईपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश आता देण्यात आले. निसर्गरम्य परिसरात स्काय डायनिंगचा आनंद घ्यायला खवय्यांनी पसंती दिली आहे. मावळमधल्या कासारसाई धरणाच्या कडेला स्काय डायनिंग सुरू करण्यात आलेलं आहे. इथे एकाच वेळेला 22 जण स्काय डायनिंग करू शकतात. 120 फुटांवर जेवण करण्यामध्ये खरोखरच थ्रिल आहे. माणसाला उंचीचं आकर्षण असतंच आणि त्यामुळे स्काय डायनिंगसाठी मोठी गर्दी होतीये. मात्र धक्कादायक बाब म्हणजे इथं ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. कारण स्काय डायनिंगसाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाहीये. त्यामुळं
पिंपरी चिंचवड पोलिसांनी सगळी पूर्तता होईपर्यंत हॉटेल बंद करण्याची नोटीस दिली आहे. सुरक्षेविषयी कोणती परवानगी सदर हॉटेल मालक यांनी घेतलेली नाही. त्याबाबत पोलीस स्टेशनकडून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे की आधी प्रथम या सुरक्षा परवानग्या घ्याव्यात संबंधित विभागांच्या आणि त्यानंतरच हॉटेल चालू ठेवावं. 22 ग्राहक आणि 5 जणांचा स्टाफ घेऊन हे हॉटेल आकाशात झेपावतं. मात्र अग्निशमन दल, PWD, जिल्हाधिकारी अशी कोणतीही परवानगी इथं घेण्यात आलेली नाही. आकाश जाधव यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक असलेले परवाने घेतलेले नसल्याचं स्पष्ट झालंय. पोलिसांनी रिक्वायर्ड जे काही आधी सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे देण्यात आलं होतं, पण त्यात पण काही इम्प्रूव्हमेंट्स गरजेच्या वाटल्या. त्यामुळे थोडक्यात फायरची रिक्वायरमेंट म्हणा किंवा PWDची रिक्वायरमेंट म्हणा, या प्रकारचे जे काही रिक्वायरमेंट्स पोलिसांनी सांगितल्यात त्या इन प्रोसेस आहेत. स्काय डायनिंग बंद झाल्यानं कासारसाई धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झालाय. मात्र स्काय डायनिंगसाठी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करता येणार नाही हेही तितकंच खरं. पूर्ण जगामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे प्रसिद्ध झाले होते हे स्काय डायनिंग, ते स्काय डायनिंग आता काही दिवसासाठी जरी बंद आहे, परंतु एक प्रश्न असा आहे, हे स्काय डायनिंग चालू करण्यापूर्वी या हॉटेल चालकांनी जे आकाश जाधव आहे त्यांनी कोणत्या परवानग्या का नाही घेतल्या, का तो या पर्यटकांच्या जीवाशी खेळत होता, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकनंतर महाराष्ट्रातल्या गावोगावची वित्तम बातमी माझे सहकारी प्राजक्तासोबत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.